वारी आली टाल वाजले संत चालले गजर झाले विठोबाची ओढ लागली मनभक्तीने न्हाली पंढरपूरची वाट सुंदर हरिपाठ आणि गजर आषाढीची एकादशी आली रुक्माई समोर ओठी ठेवली ज्ञानोबा माऊली तुकाराम या गजराने आसमंत दुमदुमलेला असतो. टाळ मृदुंगाच्या नादात भक्तीचा महापूर वाहत असतो आणि हजारो वारकरी भक्ती अर्पण करत पंढरपूरच्या दिशेने चाललेले असतात. हीच ती पंढरपूरची वारी, महाराष्ट्राची अभिमानास्पद परंपरा. पंढरपूरची वारी म्हणजे केवळ यात्रा नव्हे तर ती एक जिवंत श्रद्धा, एक भक्तीचा सोहळा आणि समरसतेचा मंत्र आहे. वर्षानुवर्षे हजारो वारकरी संतांच्या पालख्या घेऊन विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने निघतात. ही वारी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे पोहोचते. या दिवशीचा सोहळा पाहण्यासारखा असतो. ही परंपरा संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांनी सुरू केली. आषाढी एकादशी हा दिवस भगवान विठ्ठलाचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. या दिवशी हजारो भाविक एकत्र येतात. विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात मोठ्या उत्साहात पूजा, कीर्तन, भजन व अभिषेक केला जातो. आषाढी एकादशी म्हणजे भक्तीचा कळस होय. वारीची वैशिष्ट्ये. वारी जातीपातीचे बंधन नसते. सर्वजण एकत्र असतात. संपूर्ण वारीत शिस्त, सेवा, स्वच्छता आणि सहकार्य यावर भर दिला जातो. विठ्ठल विठ्ठल या गजराने संपूर्ण महाराष्ट्रात भक्तिमय न्हाऊन गेलेला असतो. पंढरपूरची वारी आणि आषाढी एकादशी ही महाराष्ट्राची आध्यात्मिक ओळख आहे. ही परंपरा जपली गेली पाहिजे. अशा या वारीमध्ये सहभागी होणे म्हणजे भक्तिमय असं सुख आहे. ही परंपरा पुढच्या पिढीकडे पोहोचवणे आपले कर्तव्य आहे. वारी म्हणजे चालणं फक्त शरीराचं नसतं, ते चालणं असतं आत्म्याच्या स्वरूपाशी एकरूप होण्याचं. पंढरपूरची वारी आणि आषाढी एकादशी हे आपल्या महाराष्ट्राचे आध्यात्मिक वैभव आहे. ही परंपरा जपली गेली पाहिजे कारण ती आपल्याला भक्ती, एकतेचा खरा अर्थ शिकवते.